संपूर्ण देशाला सध्या प्रतीक्षा लागली आहे ती उद्याच्या निकालाची। नेमके निकाल कसे असतील? एक्झिट पोल आलेले आहेत। भाजप पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सत्तेत बसेल असं एक्झिट पोल सांगतायत आणि उद्या निकाल आहेत। आपल्यासोबत स्वतः निलेश राणे आहेत, नारायण राणे यांचे चिरंजीव। सर, पेपर झाला, आता खरा उद्या रिझल्ट येणार, नेमकं काय वाटतंय? कारण एक्झिट पोल तर तुमच्या बाजूने आहेत, मात्र तुम्हाला काय वाटतंय? मला जे वाटतंय, जे देशाला वाटतंय तेच मला वाटतंय। तुम्ही चित्र बघताय, असा एकही चॅनल नाही जिथे भारतीय जनता पक्ष आणि अलायन्स NDA ह्यांचं बहुमताचं सरकार येताना दिसत नाही असं एकही चॅनल सांगत नाही। ह्याच्यावरून चित्र स्पष्ट आहे की मोदी साहेबांना देशाने तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं ठरवलेलं आहे। अजूनही लोक 2014च्या पूर्वीचा काळ विसरलेले नाहीत। त्या आठवणी, ते अनुभव अजूनही लोक विसरलेले नाहीत आणि म्हणूनच मागच्या 10 वर्षामध्ये जे मोदी साहेबांनी सरकार कसं चालवायचं हे जे एक वेगळं चित्र देशाला दाखवलं, देश कन्व्हिन्स झाला, देशातली जनता कन्व्हिन्स झाली आणि विरोधकांनी किती जरी विषारी प्रचार जरी केला असेल, कुठलाही टोकाचा जरी प्रचार केला असेल, तरी लोकांनी ते ॲक्सेप्ट केलं नाही। म्हणजे इवन सोशल मीडियावर विषारी प्रचार झाला विरोधी पक्षाचा, पण मोदी साहेब आणि भारतीय जनता पक्ष आणि अलायन्स हे एकत्र लढत राहिले आणि कामानी लोकांना जी कन्व्हिन्स करायचा जो मोदी साहेबांची जी काही काम करण्याची पद्धत जी मोदी साहेबांनी देशाला दाखवली ती लोकांना आवडली आणि म्हणून आपल्याला हे चित्र दिसतंय असं मला वाटतं। सर, कितीही पेपर सोपा गेला असं आपण म्हटलं तरी एक रिझल्ट असतो, त्यावेळी प्रत्येकाला धाकधूक असते, थोडीशी धाकधूक किंवा काय म्हणजे रिझल्ट एक्झिट पोल तर दाखवतात राणेसाहेब जिंकतील, मात्र थोडीशी एक धाकधूक असते मनात। बघा, मला वाटतं जेव्हा मतदान केलं तेव्हा तुम्हीच माझा इंटरव्ह्यू घेतला होता आणि हाच प्रश्न मला तुम्ही तेव्हाही विचारला होता की पेपर सोपा जाईल की कठीण जाईल असं काहीतरी तुम्ही विचारलं होतं। तेव्हाही मी तुम्हाला सांगितलं होतं निवडणूक ही आम्ही युद्धासारखी लढतो, सोपी आहे असं समजून आम्ही लढत नाही। पण जो लोकांचा प्रतिसाद आम्ही ह्या अख्ख्या निवडणुकीत बघितला, आम्हाला खात्री आहे की राणेसाहेब 100% निवडून येतील, कारण का प्रतिसादच तसा होता। म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद ज्याला म्हणतो, सभा भरल्या, रॅल्या भरल्या आणि जिथे जिथे राणेसाहेब जात होते तिथे आम्हाला तुम्हाला मतदान द्यायचं आहे, मोदी साहेबांना द्यायचं आहे, तुम्हाला द्यायचं आहे, हे एक वातावरण जे होतं ना। आणि दुसऱ्या बाजूला अँटी इन्कम्बन्सी होती, विनायक राऊत हे सपशेल फेल गेले होते, कुठल्याही विषयामध्ये त्यांनी मार्क स्कोर केले नव्हते। जेव्हा तुमचा विरोधक सगळ्याच विषयामध्ये फेल होतो तेव्हा त्याचा पण फायदा कॅन्डिडेट म्हणून तुम्हाला मिळत असतो। 10 वर्षामध्ये विनायक राऊतांनी एक साधी बालवाडीसुद्धा उभी केली नाही, 5 नोकऱ्या दिल्या नाहीत, 5 रुग्णांना बरे केले नाहीत। केंद्र सरकारच्या माध्यमातून जे विषय होते ते विषय त्यांना हाताळता आले नाहीत, ते भलतंच काहीतरी करत राहिले उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी आणि मूळ विषय हे बाजूला राहिले। तसं झाल्यामुळे त्याचाही फायदा मिळाला आणि जो उत्स्फूर्त प्रतिसाद राणेसाहेब कॅन्डिडेट जेव्हा जाहीर झाले तो जो एक फायदा असतो, राणेसाहेबांचा 40 वर्षाचा अनुभव, त्यांनी कोकणासाठी केलेली कामं, आम्हाला प्रेझेंटेशन करायला फार सोपं झालं आणि मोदी साहेबांची एक लाट तर आहेच देशाभरात। हे सगळं बघून आम्हाला खात्री होती, अजूनही आहे, की आम्ही 100% किमान 2 लाखांनी ह्या निवडणुकीत आम्ही बाजी मारणार। तुम्ही म्हणताय 2 लाखांनी बाजी मारणार, उद्याचा जल्लोष नेमका कसा असणार आहे? नाही, आम्ही जेवढ्या मार्केटमध्ये जल्लोषाच्या गोष्टी आहेत तेवढ्या सगळ्या विकत घेतल्या आहेत। म्हणजे जे काय साजरा करण्यासाठी, सण साजरा करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात ते सगळं 2 दिवसा अगोदरच आम्ही मटेरियल भरून ठेवलं आहे। आता उद्याचा एकदा निकाल लागला की साजरा करायचा। सर, आपण जर बघितलं असेल तर उमेदवारी जाहीर होण्यापासून चर्चा होती, त्यानंतर उमेदवारी थोडीशी उशिरा जाहीर झाली, तुम्ही पूर्ण कॅम्पेन राबवत होता, म्हणजे कुडाळ, मालवण असेल, रत्नागिरीत तुम्ही फिरत होता, तुम्ही नेमके कोणते मुद्दे त्यावेळी घेऊन गेला होतात? मोठे राणे विकासाचे मुद्दे घेऊन जाते, तुम्ही एक टर्म खासदार होतात, त्यानंतर 2 निवडणुका तुम्ही लढल्या, तुम्ही नेमके कोणते मुद्दे मतदारांपर्यंत घेऊन गेला त्या?
नाही, काय झालं तुम्हाला सांगतो. मी स्वतः या मतदारसंघामध्ये 5 वर्ष खासदार राहिलेलो आहे. मी जे प्रश्न सुरुवात केले ना ते पण विनायक राऊतांना पुढे नेता आले नाहीत. डबल ट्रॅकचा विषय असेल, कोकण रेल्वेचा, इको सेन्सिटिव्हचा विषय असेल, CRZचा विषय असेल, महामार्गाचा विषय असेल, एअरपोर्टचा विषय, हे सगळं केंद्र सरकारशी निगडीत असलेले हे विषय आहेत. पण ते पण साधे विनायक राऊतांना कळलेले नाही आणि ते अजूनही केंद्र सरकारकडे ते अडकून आहेत. अजूनही इको सेन्सिटिव्ह CRZमधून रिलॅक्सेशन आपल्या कोकणाला मिळालेलं नाही. इलेक्ट्रिफिकेशन झालं पण त्याचं डबल ट्रॅक झालेलं नाही, टर्मिनस झालेलं नाही. कोकण रेल्वेचा जास्त फायदा हा दक्षिणेकडे होतो, दक्षिणेतल्या राज्यांना होतो. हे सगळे विषय आम्ही घेऊन की राणेसाहेबच करू शकतात. विनायक राऊत 10 वर्ष तुम्हाला फक्त फुटाने दाखवत राहिले, केलं काहीच नाही. राणेसाहेब का पाहिजे तर अशासाठी पाहिजे की हे सगळे जे अडकून राहिलेले विषय ते सोडून आम्ही तुमच्याकडून आणू. आणि लोकांनाही खात्री होती की हे जर सगळे कोण विषय सोडू शकतील तर ते राणेसाहेबच सोडू शकतात. आणि म्हणून मी जसं तुम्हाला म्हटलं की हे विषय मांडण्यासाठी पण आम्हाला सोपं पडलं. एकतर मीच ते विषय जे चालू केले होते ते सगळे केंद्र सरकारच्या अखत्यारीतले विषय होते, ते विनायक राऊतांना जमले नाहीत. आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ते सांगणं सोपं झालं की बघा आम्ही जे सुरू केलं होतं ते पण अजूनपर्यंत संपलेलं नाही, ह्यांनी नवीन पण काही सुरू केलेलं नाही. आता राणेसाहेब पाहिजे हे सगळे विषय संपवण्यासाठी. राज ठाकरेंच्या सभेचा फायदा झाला असं वाटतं का? किती होतोय? नाही, 100% झालं ना. मी आपल्याला मागे पण म्हटलं होतं की राजसाहेबांनी जे शब्द वापरले राणेसाहेबांसाठी, एक तर त्यांचा जिव्हाळा दिसला त्याच्यामध्ये, एक दुसऱ्यासाठी आपुलकी दिसली आणि ते दोघंही एकमेकांबद्दल जे काय बोलले लोकांना ते फार आवडलं. आणि त्याच्यानंतर जो प्रतिसाद आम्हाला दिसला तो खरोखरच सकारात्मक होता, पॉझिटिव्ह होता. आणि राजसाहेबांच्या सभेचा 100% आम्हाला फायदा झाला. शेवटचा प्रश्न, आता कोकण पदवीधरसाठी उमेदवार जाहीर झालेले आहेत. निरंजन डावखरे यांना पुन्हा संधी दिली, तुमचे चांगले मित्र आहेत, काय सांगा? मी प्रचार ऑलरेडी त्यांच्यासाठी सुरू केलेला आहे. माझ्या मतदारसंघामध्ये पहिली बैठक हे कुडाळ मालवणमध्ये मी लावली. म्हणजे तेव्हा उमेदवारी जाहीर झाली नव्हती. आम्ही गृहीत धरलं होतं की निरंजनच त्याच्यामध्ये उमेदवार असेल. आमच्या घरातला एक सदस्य ह्यांना उमेदवारी मिळाली आहे, निरंजन डावखरे यांना. माझ्यासारख्या म्हणजे मी त्यांना माझ्या कुटुंबातलं समजतो. मला फार समाधान आहे आणि मला 100% खात्री आहे की निरंजन डावखरे त्यांचं पक्षामधलं स्थान, त्यांनी मागच्या त्यांच्या आमदारकीमध्ये केलेलं कार्य हे 100% त्यांना निवडून आणेलच. माझा जिथे खारीचा वाटा असेल तिथे मी नक्की द्यायचा प्रयत्न करीन आणि त्याची सुरुवात पण मी केलेली आहे. खूप खूप धन्यवाद सर ABP माझाशी संवाद साधल्यासोबत. कॅमेरा पर्सन अनिल सनगरेसह सुशांत सावंत, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.